Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. उपस्थित श्रोतेजन हो, आजचा विषय मृत्यूनंतरचं जीवन असा आहे. उत्सुकता खूपच असेल तुम्हाला, पण ते सगळं काही समजून सांगेल हे नक्की. ते मुळातच एक शंका उपस्थित होते की मृत्यूनंतर जीवन असेल का? कारण जीवन असायला जीव अस्तित्वात असावा लागतो. मृत्यू झाला की जीव जातो असं सगळे म्हणतात, मग नंतर जीवनाचा प्रश्नच येत नाही. मग काय म्हणायला पाहिजे ते कळण्यासाठी आधी थोडक्यात सांगतो की जीव म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे, आणि जीव जातो म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. माणसाचा किंवा कुठल्याही प्राण्याचा जीव गेला असं साधारणपणे सगळे सांगतात. माणसं, डॉक्टर विशेषतः अमुक एक मेला म्हणजे जीव गेला असं सांगतो. प्रत्यक्षात जीव जात नाही असं माझं प्रांजळ मत आहे, आणि ते आजच्या विज्ञानाला धरूनच मी बनवलेलं आहे. याचं कारण असं की मनुष्य मेल्यानंतर साधारणपणे नेत्रदान करण्याची पद्धत आज चालू झालेली आहे. मनुष्य मेला समजा सकाळी 6 वाजता, आणि संध्याकाळी 6ला जर तुम्ही नेत्रपेढीला फोन केला, दूरभाष केला की आमच्याकडे असा असा मृत्यू झालेला आहे, त्यांचे डोळे देण्याची त्यांची इच्छा होती, ते डोळे घेऊन जा. साहजिकच पहिला प्रश्न तिथले डॉक्टर करतात की मृत्यू केव्हा झाला. तुम्ही सांगता सकाळी 6ला झाला. मग ते म्हणतात आता संध्याकाळचे 6 वाजले, 12 तास झाले, आता त्या डोळ्यातला जीव गेला, आम्हाला त्याचा उपयोग नाही. तुम्ही 6 तासापूर्वी आम्हाला फोन करायला पाहिजे होता. मृत्यूनंतर 6 तासापर्यंत डोळ्यामध्ये जीव असतो, नंतर नाहीसा होतो, हे आजचं सायन्सच मान्य करत आहे. मग मेल्यानंतर 6 तास जर डोळ्यामध्ये जीव असतो तर मेला त्यावेळी जीव गेला असं डॉक्टरांनी कसं सांगितलं? मी काहीतरी चूक आहे हे नक्की. म्हणजे आजच्या सायन्सला ते कळलेलं नाही. मग जीव जाणं हे खरोखर घडतं का नाही घडत हाच मोठा प्रश्न येतो. याचं कारण असं, नेत्रदान जसं केलं जातं तसं आता मूत्रपिंडदानही केलं जातं, त्वचादान केलं जातं, कातडं सगळ्याचं दान मृत्यूनंतर होऊ शकतं. म्हणजेच अंगोपांगामध्ये जीव असतो. मग जीव गेला असं डॉक्टरांनी कसं सांगितलं? सगळ्या जगभरचे सगळे डॉक्टर हेच सांगतात, आणि सगळीकडे मेल्यानंतर कुठल्या तरी अवयवाचं दान केलं जातं. तो अवयव सजीव असतो. अगदी हृदयसुद्धा. अगदी पहिलं ऑपरेशन डॉक्टर ब्लेबर्गवर एका सर्जननी, कार्डियक सर्जननी म्हणजे ख्रिश्चन बर्नार्ड त्यांनी केलेलं होतं. त्या ब्लेबर्गचं हृदय पूर्ण बिघडलं होतं. कुठल्याही औषधाने ते बरं होणार नव्हतं. आता एकच उपाय राहिला होता, ते म्हणजे कुणीतरी हृदय द्यायला पाहिजे. पण हृदय कोण देणार? सिनेमा नाटकामध्ये, कथा कादंबऱ्यात प्रियकर प्रेयसी एकमेकाला हृदय देतात, तर प्रत्यक्ष हृदय देण्याची वेळ आली तर कोणी तयार होणार नाही. मग ह्याला कोण देणार हृदय? त्यातून हा 60 वर्षाचा होता ब्लेबर, त्यावेळी ती शक्यता नव्हती. मग आता एकच उपाय की इतर अवयवाचं जसं दान दिलं जातं तसं हृदयाचं दान मिळेल का बघायचं. त्यासाठी कुणीतरी मरायला पाहिजे. आणि ख्रिश्चन बर्नार्डच्या आणि डॉक्टर ब्लेबर्गच्याही सुदैवाने एक मुलगी अपघातात मेली. जिथे ब्लेबर्गला ठेवलं होतं त्याच हॉस्पिटलमध्ये ती मुलगी आणली गेली. डॉक्टरांनी तपासलं, मृत्यू जाहीर केला. याचा अर्थ जीव गेला असं जाहीर केलं. आणि नंतर लगेच तिला एका थिएटरमध्ये घेतलं, तिची छाती फाडली. दुसऱ्या थिएटरमध्ये ब्लेबर्गची छाती फाडली, हिचं हृदय काढलं आणि ब्लेबर्गच्या छातीत बसवलं. तिथे ते हृदय चालू झालं. आणि पुढे 1.5 वर्ष डॉक्टर ब्लेबर्ग हा डेंटिस्ट त्या तरुणीच्या हृदयाने जिवंत राहिलेला होता. याचा अर्थ ती तरुणी मेली असं ज्यावेळी जाहीर केलं डॉक्टरांनी, त्यावेळी त्या तरुणीच्या हृदयात जीव होता. जीव गेला कशाच्या जीवावर म्हटलं? आली मोठी शंका. ह्याचा आणखीन विचार करायला पाहिजे. आता आज असं घडतं, समजा अशा तऱ्हेची ऑपरेशन नंतर झालेली नाही, पण समजा असं घडलं की अनिता नावाची मुलगी हृदयविकाराने आजारी आहे, बबिता नावाची मुलगी मेली. बबिताचं हृदय काढून अनिताला घातलं. या दोघीही विवाहित आहेत असं गृहीत धरू आपण. नंतर वाद निर्माण होईल की नाही?
दोघींचे नवरे म्हणतील माझी बायको जिवंत आहे, अनिताचा नवरा म्हणेल माझ्या बायकोचा देह आहे, मन सगळं तिचं आहे, बुद्धी आहे म्हणून अनिता जिवंत आहे. बबिताचा नवरा म्हणेल की माझ्या बायकोचं हृदय चालू आहे म्हणून ती जिवंत आहे. आता डॉक्टरी व्याख्येप्रमाणे ज्याचं हृदय बंद पडला तो मेला, किंवा जिचं हृदय बंद ती मेली, हे नक्की आहे. ही जर व्याख्या पकडली तर बबिताचं हृदय चालू आहे याचा अर्थ बबिता जिवंत आहे असं धरायला पाहिजे. आता ही केस जर कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्टाचा जजसुद्धा याचा निकाल देऊ शकणार नाही. आपले राष्ट्रपतींकडे गेलं, राष्ट्रपती आज जरी सायंटिस्ट असले तरी याचा निकाल देऊ शकणार नाही कोण जिवंत आहे. पण ही जर केस माझ्याकडे आली तर मी सांगेन काय खरं घडलं ते खरं असं घडलं आहे की अनिताचं हृदय बिघडलं होतं, बबिताचं हृदय चांगलं होतं, पण बबिता मेली होती, अन्य कारणाने मेली होती. ती मेल्यानंतर तिच्या हृदयात जो जीव शिल्लक होता त्या जीवासकट ते हृदय काढलं आणि अनिताच्या देहामध्ये घातलं. अनिताच्या देहात असलेल्या प्राण नावाच्या शक्तीने ते हृदयातला तो जीव काम करायला लागला, म्हणून अनिता जिवंत आहे, बबिता नाही. हे मला कसं कळलं? अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला म्हणून, प्राचीन भारतीय विज्ञानाचा अभ्यास केला म्हणून. आजच्या सायन्सला जीवापलीकडे काहीही माहीत नाही. नीट विचार केला तर जीव म्हणजे काय हे सुद्धा आजच्या सायन्सला माहीत नाही. आमच्या फिजिओलॉजीच्या पुस्तकात व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे जीवाची व्याख्या. जीव म्हणजे लाईफ. व्हॉट इज लाईफ? डेफिनेशन ऑफ लाईफ म्हणून दिलं आहे, लाईफ इज सच अ व्हायटल फोर्स विच कॅनॉट बी डिफाईन्ड. म्हणजे जीव ही अशी एक विलक्षण शक्ती आहे जिची व्याख्याच करता येत नाही. व्याख्या करता येत नाही याचा अर्थ जीव म्हणजे काय हे सायन्सला समजलेलं नाही, पण आमच्या ऋषींनाही समजलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं आहे की जीव हा अन्न रसमय कोशामध्ये असतो. आपलं शरीर, फिजिकल बॉडी ज्याला म्हणतात ही अन्न रसमय कोश असतो असं तैत्तिरीय उपनिषदाने सांगितलं. म्हणजे काय असतं? अन्न आणि रस. आजच्या सायन्सने मान्य केलं आहे की आपलं शरीर हे खरोखरच 30% सॉलिड आणि 70% लिक्विड यांचं बनलेलं आहे. सॉलिड म्हणजे अन्न, लिक्विड म्हणजे रस. हेच सगळं सायन्स आपल्या उपनिषदात सांगितलेलं आहे. आणि त्याला धरून त्यांनी म्हटलं आहे की या अन्न रसमय कोशामध्ये जीव अस्तित्वात असतो, त्याच्यावर प्रभुत्व गाजवणारी दुसरी एक शक्ती आहे ती म्हणजे प्राण. आता पुढे त्यांनी असं सांगितलं आहे, विशेषतः ऐतरेय उपनिषदाने सांगितलं आहे की मनुष्य मरतो त्यावेळी प्राण अन्नरसमय कोशाला सोडून निघून जातो. म्हणजे सजीव देहाला सोडून प्राण जातो. म्हणजे मनुष्य ज्यावेळी मरतो किंवा कुठलाही प्राणी ज्यावेळी मरतो त्यावेळी त्याचा प्राण बाहेर जातो, जीव जात नाही, जीव खालीच असतो. प्राण गेला म्हणजे हळूहळू जीवाची क्रिया बंद पडते. त्याला काही तास उलटतात, डोळ्यातला जीव जायला 6 तास उलटतात. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. हा प्राण म्हणजे काय हे आजच्या सायन्सला अजून माहीत नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. त्याच्यापुढे आपल्या लोकांनी आणखीन शोध लावलेत की हा जो प्राणमय कोश, का म्हटलं त्याला प्राण? प्रकर्षेनं आनती इति प्राण ही त्याची व्याख्या. आन म्हणजे हलवणे, अन हा धातू आहे, अन म्हणजे हलणे, आन हे प्रयोजक रूप म्हणजे हलवणे. जो प्रकर्षाने हलवतो जडदेहाला तो प्राण, ती एक शक्ती आहे. आता ही शक्ती म्हटलं की कुठेतरी ठेवायला पाहिजे, म्हणून त्यांनी कल्पना केली आहे की प्राणमय कोशामध्ये हा प्राण नावाची शक्ती असते. प्राणमय कोशामध्ये प्राण नामक शक्ती असते. कोश म्हणजे थैली, पिशवी. पिशवीत अशी शक्ती राहते का अशी शंका कोणी विचारेल. त्याला उत्तर देतो की आजच्या क्वांटम सिद्धांताला धरून, क्वांटा याचा अर्थ एनर्जी पॅक असाच आहे. म्हणजे शक्तीचं पाकिट आहे ते, म्हणजेच कोश आहे. तेच कल्पना आपल्या ऋषींनी केलेली आहे की असा कोश काहीतरी आहे ज्याच्यामध्ये प्राण नावाची शक्ती आहे. आता हा प्राण काय करतो? प्रकर्षेनं आणती ती म्हणजे जडदेहाला हलवण्याचं काम तो करतो. हलवण्याचं काम पण कुठून कुठे? आत्ता मी माझ्या घरातून इथे व्याख्यान द्यायला आलो. माझ्या प्राणमय कोशाने माझा हा जडदेह म्हणजे अन्न रसमय कोश चालवत इथे आणला. हे प्राणाचं काम आहे. तो इथे का आणला? तिकडे मंडईत का नाही नेला? काहीतरी खरेदी करायला का नाही गेला? याचं कारण मागून मनाने सांगितलं की आत्ता इथे व्याख्यानाची वेळ ठरलेली आहे, इथे जायचं आहे. म्हणून मनाच्या सूचनेनुसार प्राणाने अन्नरसमय कोशाला इथे व्याख्यान देण्यासाठी आणलं. आत्ता मी जो बोलतोय बोलण्याचं काम सुद्धा प्राणमय कोशाच्या आज्ञेने होते. जीव बोलण्याचं काम करतो पण प्राणाच्या शक्तीने. आता हा प्राण असा शक्ती देणार आहे. एक थोडक्यात उपमा देतो. वीज आणि पंखा. वीज जोपर्यंत असते तोपर्यंत पंखा चालू असतो.
वीज गेली की पंखा काही वेळ फिरत राहतो, तसं प्राण गेल्यानंतर काही वेळ जीवाचं कार्य चालू असतं. मग प्राण केव्हा गेला हे त्या कार्यावरून ठरवता येतं. आता मी डॉक्टर आहे, डॉक्टरी लोक पोस्टमॉर्टम करतात. म्हणजे मनुष्य मेल्यानंतर शवाचं विच्छेदन करायचं, त्यातले विविध भाग बघायचे आणि केव्हा मृत्यू झाला आहे बघायचं. त्यात आम्ही विशेषतः जठराचा अभ्यास करतो, पचन किती झालं आहे बघायचं, त्याच्यावरून किती काळापूर्वी म्हणजे किती तासापूर्वी मिनिटापूर्वी मृत्यू घडला हे ठरवता येतं. ही रचना आहे शरीराची. ही रचना आजच्या सायन्सला अजून कळलेली नाही, आपल्या पूर्वीच्या ऋषीने शोधून काढलं होतं. आणि म्हणून पंचकोश सिद्धांत तैत्तिरीय उपनिषदात मांडलेला आहे. हे सगळं सांगण्याचं कारण मृत्यू म्हणजे काय, कारण मृत्यूनंतरच्या जीवनाचा विचार करायचा आहे. मग मृत्यू म्हणजे काय हे आधी ठरवायला पाहिजे. मग त्याची व्याख्या स्पष्टपणे मी अशी करतो. मृत्यू म्हणजे आपल्या जडदेहातला म्हणजेच अन्न रसमय कोशातला प्राण निघून जाणं. प्राण हा कोश आहे, प्राणमय कोश, म्हणजे त्या कोशामध्ये प्राण भरलेला असतो. पण त्या प्राणमय कोशाच्यात मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश अशी रचना असते आणि त्याच्या आत आत्मा बसलेला असतो. आत्मा हा विश्वंभर आहे, तो सगळीकडे आहे, अमुकच ठिकाणी असं म्हणता येत नाही. आकाशात सगळीकडे आत्माच बसलेला आहे. म्हणून आत्मा आला गेला असं म्हणता येत नाही, तो आहेच सगळीकडे. त्या आत्म्याच्या आधाराने आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि प्राणमय कोश हे इकडून तिकडे जातात. आत्मा गेला असं म्हणता येत नाही. आता हे एकदा लक्षात आलं म्हणजे मृत्यू याचा अर्थ प्राणमय कोशाचं आपल्या जडदेहातून बाहेर निघणं ही व्याख्या पक्की झाली. आता हे घडल्यानंतर त्या जडदेहात जीव शिल्लक असतो, त्यामुळे प्राणकोश बाहेर गेल्यानंतर तिथे जीवन आहे असं म्हणता येणार नाही. मग काय म्हणायला लागेल, प्राणन आहे असं म्हणायला लागेल. जीव याच्यावरून जीवन हा शब्द बनवला, तसं प्राणवरून प्राणन करायला पाहिजे. हे प्राणन तिथे चालू असतं, कारण जडदेहच तिथे नसतो. जडदेह नसल्यामुळे त्या अवस्थेत म्हणजे मेल्यानंतरच्या अवस्थेत खायला प्यायला काहीही लागत नाही. आपण लोक श्राद्ध करतो, मग त्या ठराविक दिवशी त्या मृत माणसाला काहीतरी द्यायचं, ही कल्पना आहे. ही कल्पनाच आहे, खरं नाही. कारण त्या माणसाला मेलेल्याला काहीही लागत नाही, कारण जडदेहच नसतो तिथे. त्यामुळे जड अन्न किंवा जड पेय याची आवश्यकता राहत नाही. तो प्राणमय अवस्थेत असतो आणि प्राणी शक्ती आहे, शक्तीला काही लागत नाही. ही जी अवस्था ही मेल्यानंतरची अवस्था असं म्हणायला हरकत नाही. पण तिथे आत्ताच सांगितल्याप्रमाणे जीवन आहे असं म्हणता येणार नाही, प्राणन तिथे आहे. पण काहीतरी क्रिया नक्की चालू असतात. मनुष्य जिवंत असताना अनेक कर्म करत असतो. ही कर्म केली की त्याची फळं मिळत असतात. ही फळं मिळायला काहीतरी वेळ जायला लागतो. कर्म केलं की लगेच फळ मिळतं असं कधी घडत नाही, ते साठून मग मिळतं. काही कर्म असे असतात की या जीवनातच भोगावी लागतात. म्हणजे पृथ्वीवर माणूस म्हणून किंवा प्राणी म्हणून जगत असतानाच ती कर्म भोगावी लागतात. पण जर ती भोगून संपली नाही तर उरलेली कर्म भोगण्यासाठी पुढला जन्म घ्यायला लागतो. पण पुढल्या जन्मात भोगण्यापूर्वी आधी या प्राणमय कोशामध्ये काही कर्म भोगावी लागतात. ती निश्चित काय हे सांगणं कठीण आहे. माझ्या अभ्यासात ते आधी कुठे आलेलं नाही, उपनिषदातही तसं कुठे सापडत नाही. पण ही मधली अवस्था असते हे मात्र नक्की सांगता येतं. आता प्राण जातो असं मी म्हटलं, जड शरीरात सोडून प्राण जातो. कुठे जातो? अंतराळात जातो, हे त्याचं उत्तर आहे. अंतराळ म्हणजे कुठे? अंतराळाचे भाग केले आपल्या ऋषींनीच ते केलेले. आपल्याकडे सप्तलोक सांगितलेत, हे पुढे पुराण काळात. पण मुळात 3 त्यांनी लोक सांगितलेले आहेत अगदी वेदामध्ये किंवा उपनिषदाच्या सुरुवातीच्या भागात. ते लोक म्हणजे भूलोक, भूरलोक आणि स्वर्गलोक, हे 3 हे प्रख्यात आहे. तैत्तिरीय उपनिषदात दिले की हे 3 लोक म्हणजे व्याहृती असं त्यांनी नाव दिलेलं आहे. हे माहीत होते, पण महाचमसाच्या पुत्रांनी 4था लोक शोधला, त्याला महरलोक असं नाव दिलं. आता याचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येतं, भूलोक सगळ्यांना माहिती आहे. या भूमीवर आपण हिंडत असतो त्याला भूलोक असं म्हणायचं. भूरलोक म्हणजे काय? भूमीच्या वरचा वातावरणाचा विभाग म्हणजे भूरलोक. वातावरण हेच खरं, तो भूरलोक. वातावरणाचा सगळ्यात वरचा भाग, टप्पा किंवा थर हा प्रकाशमान असतो आणि म्हणून त्याला द्युलोक असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे. की इतर वेदांमध्ये द्युलोक हाच शब्द वापरला आहे. द्यावा पृथ्वी अशी जोडी नेहमी ऋग्वेदात येते. पृथ्वी असली की द्युलोक असणार आणि द्युलोक असायचा तर पृथ्वी असायलाच हवी, हे त्यांनी ओळखून काढलेलं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं.
आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला द्यूलोक म्हटलं आहे, याचा अर्थ द्युतिमान म्हणजे प्रकाशमान. प्रकाशमान लोक आज अंतराळ यात्री गेलेले आहेत. यानात बसून ते पृथ्वीचं कक्षा सोडून पलीकडे जातात. त्यांनी सगळ्यांनी एकमुखाने सांगितलंय की तिथे अंधार गुडूप असतो, आकाशात सूर्य असतो पण भोवती अंधार असतो. किंवा स्वर्गलोक म्हणजे द्यूलोक सोडल्यानंतर पलीकडे गेल्यावर ज्या क्षणी ते अंतराळातून त्या भूर लोकाच्या म्हणजे वातावरणाच्या पहिल्या टप्प्यात येतात, अगदी वरच्या टप्प्यात येतात, त्यावेळी प्रकाश दिसतो. प्रकाश का दिसतो? सूर्यकिरण असतात पण त्या वातावरण नसलेल्या ठिकाणी प्रकाश दिसत नाही. ज्यावेळी सूर्यकिरण या वातावरणात शिरतात त्यावेळी वायूमुळे त्यांचं विकलीकरण होतं, म्हणजे पसरण्याची क्रिया घडते आणि तो पसरल्यावर परावर्तित होतो, तो आपल्या डोळ्यात शिरतो आणि मगच आपल्याला दिसतो. प्रकाश परावर्तित झाल्याशिवाय दिसत नाही. हे महत्त्वाचं तत्त्व या लोकांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी स्वर्गलोक याला द्यूलोक हे नाव दिलेलं आहे. आणि हे आजच्या सायन्सनी सिद्ध झालं आहे. आजचं सायन्स म्हणजे अगदी 1956 नंतर चंद्रावर पहिला माणूस गेला, त्यांनी हे सांगितलं की तिथे अंधार गुडूप असतो, सूर्य असून सुद्धा अंधार गुडूप, पण इथे वातावरणाच्या पहिल्या टप्प्यात आला की प्रकाश दिसतो. हे इतक्या प्राचीन काळी ऋग्वेदामध्ये किंवा इतर वेदांमध्ये शोधून काढलेलं आढळतं. हे आश्चर्याने थक्क करणारी गोष्ट आहे. तर ही अवस्था आहे. मग आता भूलोक कळला, भोरलोक कळला, स्वर्गलोक कळला. इथेच नेहमी जाये चालू असते आणि ऋग्वेदात त्याचं वर्णन केलेलं आहे. द्यूलोक आणि भोरलोक यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असते. कशाची? जीवनाची म्हणून सांगितलं आहे. जीवनाची याचे दोन अर्थ. जीवन म्हणजे आपलं जीवन जगणं ही क्रिया. आत्ता इथे जो मनुष्य मरतो, भूलोकात मरतो, तो स्वर्गात जातो किंवा भोरलोकात जातो आणि तिथून पुन्हा जन्म घ्यायला खाली येतो. म्हणजे देवाणघेवाण झाले ना, इथून वर गेला वरून खाली आला. जीवन म्हणजे पाणी, जल हाच अर्थ घेतला तरी तेच घडतं. पृथ्वीवरचं जल सूर्याच्या किरणांमुळे बाष्प रूपात जातं, ते बाष्प वातावरणात जातं, तिथून पुन्हा खाली येतं पावसाच्या रूपाने. म्हणजे जीवन खालून वर जातं, वरून खाली येतं. तसंच आपला प्राण खालून वर जातो, वरून खाली येतो. हे मृत्यूनंतर घडत असतं. म्हणून मृत्यूनंतरचं जीवन म्हणण्यापेक्षा मृत्यूनंतरचं प्राणन असं म्हणायला हरकत नाही. आता हे सगळं मी तात्विकदृष्ट्या सांगितलं, पण हे खरं आहे का हो? स्वर्ग आणि बाकीचे लोक हे खरे आहेत का? अगदी खरे आहेत. नाही, आजच्या भूगोलशास्त्रामध्ये सुद्धा त्याचे पुरावे आपल्याला मिळतात. आत्ता सांगितले भूत सांगायचं कारण नाही, सगळ्यांना भूलोकाचा अनुभव येतो कारण आपण त्याच्यावरच चालत असतो. वातावरण सगळ्यांना माहिती आहे, भोरलोक सगळ्यांना माहिती आहे. स्वर्ग आत्ताच तुम्हाला सांगितलं. या वातावरणाच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर जो काही आकाश विभाग आहे किंवा जो काही अंतराळाचा भाग आहे त्याला महरलोक असं नाव दिलं आहे. हा महरलोक कुठपर्यंत असतो? आपल्या सूर्यमालेतलं आवार म्हणजे महरलोक. आपल्या सूर्यमालेत 9 ग्रह आहेत, गुरु शनी हे तुम्हाला माहिती आहेत सगळे. हे जिथे फिरतात त्या आवाराला, त्या अंतराळाला महरलोक असं नाव दिलेलं आहे. पुढल्या ऋषींनी आणखीन पुढे शोध लावले. आपल्या सूर्यमालेच्या बाहेरचं जे आवार आहे किंवा अंतराळ आहे त्याला महरलोकानंतर असलेला जनलोक असं म्हटलं आहे. सूर्यमालेच्या बाहेर पण आपल्या आकाशगंगेमध्येच ते असतं, तो जनलोक. आकाशगंगेच्या बाहेर जो भाग आहे त्याला तपलोक म्हटलं आहे. महाजना तपहा, तो तपलोक आकाशगंगेच्या बाहेर असलेला. आता आकाशगंगे अनेक असतात, ह्या ज्याच्यात सामावलेल्या असतात. असं एक काहीतरी ब्रह्म आहे. तिथे ब्रह्म म्हणजेच सत्यलोक. म्हणून भू भुवा स्वहा महाजनाः तपा आणि सत्य असे सप्तलोक सांगितलेले आहेत. या सप्तलोकात हा प्राण मात्र जाऊ शकत नाही, पण मेल्यानंतर तिथे जाण्याची क्रिया घडू शकते. कोण जाऊ शकतो? आपल्या उपनिषदात त्यांनी दिलं आहे की प्राणलोक हा भोरलोकातच हिंडू शकतो. मनोमय कोश हा स्वर्गापर्यंत म्हणजे द्यूलोकापर्यंत जाऊ शकतो. त्याच्या बाहेर जर महरलोकात जायचं असेल तर विज्ञानमय कोश असायला पाहिजे. विज्ञानमय कोशच तिथे जाऊ शकतो. महरलोकाच्या पलीकडे जायचं असेल तर आनंदमय कोश म्हणजे आपल्या आकाशगंगेत कुठेही, विश्वात कुठेही म्हणजे गॅलेक्सीमध्ये कुठेही. त्याच्या बाहेर जायचं असेल, ब्रह्मात जायचं असेल तर आत्मा. या व्याख्या आपल्या लोकांनी केल्या आहेत. म्हणजे कुठल्या कुठे या लोकांचं ज्ञान गेलं होतं याची आपल्याला कल्पना येईल. आता मी सांगितलं की तिथे प्राणाच्या क्रिया
चालू असतात भूर लोकामध्ये, प्राण काहीतरी कर्म भोगत असतात. हे कुणामुळे घडतं? कोण त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो? तो नियंत्रण ठेवणारा जो कोणी, त्याला यम अशी संज्ञा दिलेली आहे. आता यम म्हटलं, यमराज, रेड्यावर बसलेला काळा कभिन्न पुरुष, मुकुट घातलेला, हातात गदा असलेला, असं आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. पण हे वर्णन कल्पनेतलं आहे. ही कल्पना निर्माण होण्याचं कारण मृत्यूची भीती मनात असते. त्या भीतीपोटी मनामधून काहीतरी दृश्य दिसतात आणि त्यात अशा तऱ्हेचं रूप आपल्याला दिसतं. आता तो जो कोणी यम असेल म्हणा किंवा त्याचा दूत असेल, तो अशा तऱ्हेचं रूप निश्चित धरतो की नाही, धारण करतो की नाही, हे कळायला मार्ग नाही. पण काही लोकांचे अनुभव तसे आहेत आणि म्हणून ते रूप वर्णन केलं गेलं. पण प्रत्यक्ष वेदामध्ये अशा तऱ्हेचं वर्णन नाही. वेदामध्ये हा जो यम म्हटला आहे, हा पृथ्वीवर किंवा जीवांवर किंवा प्राणांवर किंवा सगळ्या विश्वावर नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे यम असं नाव दिलं आहे. यम, यमधर्म हे दोन्ही आहे. एकच शक्ती, ती यमनही करते आणि धारणही करते. म्हणून यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा. चित्रावली घालताना आपण हे म्हणतो, चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, अशा चित्रावती आपण घालतो. या चित्र म्हणजे काय? चित्र विचित्र विश्व म्हणजे चित्र. मी ह्या विश्वात भरलेल्या सगळ्यांसाठी हा पहिला घास ठेवला. चित्रगुप्त म्हणजे हे जे विश्व दिसतं चित्रविचित्र, त्याच्यामध्ये गुप्त रूपाने जे कोणी राहतं, जी शक्ती अस्तित्वात राहते, तिच्यासाठी हा दुसरा घास ठेवला. ह्या सगळ्यांवर यमन करणारा तो यमाय स्वाहा आणि यमन करून धारण करणारा तो यमधर्माय स्वाहा. या कल्पना आहे. या कल्पना म्हणजे अशा तऱ्हेच्या शक्ती आहेत, हे या ऋषींनी शोधलं आणि त्यांच्यासाठी योग्य ती नावं शोधली. त्यांचे आकार कसे हे वेदामध्ये किंवा उपनिषदात वर्णन केलेलं नाही. रेड्यावर बसलेल्या यमाचं वर्णन उपनिषदात मिळणार नाही, नंतर मिळतं, पुराणात मिळतं. याचं कारण काही लोकांना अशा तऱ्हेची रूपं दिसलेली आहेत म्हणून. माझ्याच अनुभवात हे घडलं. राहतेकर नावाचं एक पेशंट रात्री मध्यरात्री 2:15 मला त्यांच्या बायकोचा फोन आला की असं असं झालं, तुम्ही लवकर या. मी घाईघाईने तिथं गेलो तोपर्यंत तो मनुष्य मृत्यू पावलेला होता. त्याची मुलगी घाबरली होती. म्हणून त्या मुलीला मी विचारलं, तिने सांगितलं की रात्री 9ला आम्ही गप्पा मारत बसलो होतो. म्हणजे ती मुलगी, तिची बहीण, भाऊ आणि आई आणि बाबा गेले ते जॉली क्लबमध्ये पत्ते खेळायला. रात्री 9ची गोष्ट. आणि त्यावेळी बाहेरून जिना चढून एक काळा कभिन्न पुरुष आला, मुकुटधारी होता. तो बाहेरून आत शिरला. हे जिथे बसले ते ती खोली ओलांडून पलीकडे त्या वडिलांच्या शयन कक्षामध्ये तो गेला. हे तिने पाहिलं होतं. तिने लगेच सगळ्यांनी सांगितलं होतं. पण काहीतरी भास असेल म्हणून इतरांनी तिची टिंगल केली. पण नंतर मृत्यू घडला. याचा अर्थ असा की तो यमन करणारा, ती जी कोणी शक्ती, यमधर्म, त्यांनी काहीतरी रूप धारण केलं आणि तो इथे आला. वेळ ठरली होती म्हणून तो आला होता, पण तो माणूस नव्हता म्हणून तिथे वाट बघत बसला. पत्ते खेळून हा मनुष्य घरी आला. सायकलवरून आला, हेही सांगतो तुम्हाला. साधारणपणे अर्धा मैल अंतर सायकलवर तोडून आला. तर इतका तो नॉर्मल म्हणजे स्वस्थ होता. सायकल अंगणात लावली, जिना चढून वर आला, आपल्या खोलीत गेला. रात्री 2ची गोष्ट. आडवा झाला आपल्या पलंगावर आणि एकदम त्याला धाप लागली. इतकी भयंकर धाप की त्याची बायको झोपलेली जागी झाली. तिने पाहिलं, तिने मला फोन केला, मी लगेच गेलो आणि हा सगळा खेळ 10 मिनिटाचा तो मनुष्य मेला. याच्यावरून असं दिसतं की यम किंवा यमदूत कोणतरी असतो आणि तो प्राण घेऊन जायला येतो, प्राण बाहेर काढायला येतो. याचं कारण असं की प्राणाची आपल्या शरीराशी बंधनं जोडलेली असतात. ती बंधनं तोडावी लागतात. ते तोडण्याचं काम हा करतो. हा सूक्ष्म रूपात असतो. पण आपलं जर काय म्हणायचं ट्युनिंग झालं तर कुणाला तरी तो दिसू शकतो. तसं ह्या राहतेकरांच्या मुलीला तो यमदूत दिसला होता. आता यमदूत म्हणण्याचं कारण स्वतः यम येईल की नाही माहीत नाही. कुणीतरी मृत्यूसाठी येतो, मृत्यू घडवण्यासाठी येतो. तो यमाचा दूत असं मानायचं, म्हणून यमदूत ही संज्ञा निर्माण झालेली आहे. ती कुणीतरी शक्ती येते आणि ती घेऊन जाते. आता घेऊन गेल्यानंतर कुठे जाणार? अंतराळात, म्हणजे मगाशी सांगितलेला भूर. याच्यावरूनच कल्पना अशी केली आहे की तो जो आकाशामध्ये नक्षत्रांचा अभ्यास हे ऋषी करत होते, त्यामध्ये त्यांनी 2 कुत्रे सांगितले. ते कुत्रे युरोपियन खगोलशास्त्रामध्ये सुद्धा हे 2 कुत्रे सांगितलेले आहेत. कॅनिस मेजर, कॅनिस मायनर. हे आकाशगंगेच्या 2 बाजूला 2 असतात. हे वैशिष्ट्य त्यांचं. आणि आपल्याला त्याला पथिरक्षी असं म्हटलं आहे.
ते यमाकडे घेऊन जाणाऱ्या पथाचं रक्षण करणारे ते दोन कुत्रे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडूनच ही कुत्र्यांची संज्ञा युरोपात गेली आणि त्यांनी ही नावं दिली, तीच आज आपण वापरतो. पण प्रत्यक्षात ते पथिरक्षी कुत्रे आहेत, हे लक्षी. आणि ते कसे करतात? प्राणांचं रक्षण करतात, प्राणांना सांभाळतात, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच मनुष्य मेल्यानंतर किंवा प्राणी मेल्यानंतर त्या भोर लोकांमध्ये तो जातो, त्यांचं रक्षण करायला किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवून त्यांच्याकडून कार्य करून घ्यायला कुणीतरी शक्ती अस्तित्वात असते. ती शक्ती, आता खरी शक्ती म्हटलं की निर्गुण निराकार, पण जे लोक असे जाऊन येतात त्यांना काहीतरी रूप दिसतं आणि मेले आणि पुन्हा जिवंत झाले अशी जी माणसं असतात ते वर्णन करून सांगतात की अशा तऱ्हेचं कोणतरी मला नेलं आणि परत आणून सोडलं. अशी उदाहरणं जगभर आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आता मेडिकल सायन्स मी अभ्यास केलेला असल्यामुळे त्यात असे कितीतरी रिपोर्ट येतात, मनुष्य मेला आणि काही वेळाने पुन्हा जगलं किंवा पुन्हा जिवंत झालं. ते लोक अशी वर्णनं करतात की अशा तऱ्हेचं रूप मला दिसलं आणि त्यातून ही वर्णनं केली गेली. आता पुढे मनुष्य वर्णन करायला लागला एकदा. आता मला एखाद्या राहतेकर मुलीने मला सांगितलं, थोडंसं मी ऐकलं, थोडंसं लक्षात राहिलं. मी तुम्हाला सांगताना जास्त तिखट मीठ लावण्याची माझी वृत्ती असते. असं तिखट मीठ लावून ती रूपं तयार झाली पुढली. म्हणून तो रेडा वगैरे सगळं नंतरचं, कारण हा काळा कभिन्न काळी शक्ती म्हणून रेडा त्याचं वाहन करून टाकलं, काळा रेडा. ह्या सगळ्या कल्पना, त्याला काही फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. पण अशा तऱ्हेचं नियंत्रण करणारी शक्ती त्या भोर लोकात किंवा पलीकडल्या लोकात असते हे त्याच्यावरून सिद्ध होतं. कठोपनिषदात याचं वर्णन केलेलं आहे. तो नचिकेता, त्याच्या बापाने त्याला यमाला तुला दिलं असं सांगितलं. कारण काय? तर तो बाप जो होता ऋषी, तो जरा लोभी होता, दान करत होता, पण भाकडगाईंचं दान करत होता. म्हणून या लहान मुलांनी विचारलं की भाकडगाईंचं दान करून काय पुण्य तुम्ही जोडणार आणि मग मला कोणाला दान देणार? आधी बाप काही बोलला नाही. 3दा याने तोच प्रश्न केला. बापाने मौन धारण केलं होतं, बोलला नाही. 4थ्या वेळी विचारल्यावर बाप चिडला आणि म्हणला मी तुझं दान यमाला करणार. हा दुःख पावला आणि म्हणलं तुम्ही दान यमाला करणार, मीच जातो यमाकडे. म्हणून तो घर सोडून बाहेर पडला. 3 दिवस उपाशी तापाशी हिंडत राहिला. लहान मुलगा, त्याला काय माहिती यमा कुठे राहतो, यमाकडे जायचं म्हणून तो हिंडत राहिला, उपाशी हिंडत राहिला. म्हणून ग्लानी येऊन पडला. त्यावेळी त्याला ते यमाचं रूप दिसलं. यमाने सांगितलं 3 दिवस तू माझ्यापेक्षा होतास, पण मी बाहेर गेलो होतो, मला कळलं नाही. 3 दिवस माझ्या दाराशी तू उपाशी राहिलास, म्हणून अतिथी धर्माचं पालन माझ्याकडून झालं नाही, म्हणून तू वर मागून घे. म्हणजे यम तो जो आहे कंट्रोलर असं म्हणायचं, यम म्हणजे ती गुणी शक्ती आहे, ती अतिशय न्यायाने वागणारी शक्ती आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं माझ्याकडून वर मागून घे, कारण दोष माझा आहे, तू आल्याबरोबर तुझं काहीतरी करायला पाहिजे होतं, मी नाही केलं म्हणून. आणि मग पुढे यम आणि नचिकेता यांचा संवाद आहे आणि त्याच्यात गूढ ज्ञान त्यांनी व्यक्त करून सांगितलेलं आहे. तर इथे ही पहिली कल्पना आहे. ऋग्वेदात अशी यमासंबंधीची वर्णनं नाही, पण कठोपनिषदात पहिलं वर्णन असं आलं आहे. आणि तशा तऱ्हेची वर्णनं पुढे काही काही ठिकाणी आली आहेत, ती माझ्या संशोधनातही आली आहेत. उदाहरणार्थ 2004 साली 19 जानेवारीला मी जळगावला गेलो होतो. याचं कारण तिथे एक लहान मुलगा 4.5 वर्षाचा 10 वर्षापूर्वीच्या हकीकती सांगतो असं मला कळलं फोनवरून. म्हणून त्या मुलाची तपासणी करायला गेलो होतो. त्याचं नाव आकाश राजपूत. त्यांनी खरोखरच आदल्या जन्मातल्या सगळ्या हकीकती सांगितल्या. आदल्या जन्मात त्याचं नाव कल्पेश चौधरी होतं. त्यांनी आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव, भावाचं नाव सांगितलं, त्यांना ओळखलं, मला त्यांचं घर दाखवलं, म्हणजे पहिल्या जन्मातलं घर. 85 आठवणी त्यांनी अलीकडल्या जन्मातल्या सांगितल्या. आणि त्या सांगितल्यानंतर त्याच्या आईने सांगितलं की हा मुलगा म्हणजे ज्यावेळी कल्पेश चौधरी म्हणून होता तो मेला, पाण्यात बुडून मेला, हे आकाश चौधरीने सांगितलं. मी गणपती पोचवायला गेलो होतो चिखली नदीमध्ये, गणपती पोचवला, गणपती पाण्यात गेला, माझे हात गेले, डोकं गेलं, पाय गेले, मेलो आणि मग इथे आलो जळगावमध्ये, असं त्याने वर्णन करून अभिनय करून मला सांगितलं. लहान मुलं 4.5 वर्षाची मृत्यूबद्दल कधीही बोलत नाहीत. तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांकडे बघा, कधीही बोलणार नाहीत मृत्यूबद्दल. आणि हा मी स्वतः कसा मेलो हे सांगतो. म्हणजे बघा, दुपारी 3ला एवढं त्यांनी सांगितलं, दुपारी 3ला मेलो. चौकशीत ते निष्पन्न झालं, खरोखर दुपारी 3ला मेला. पुढे त्यांनी सांगितलं मला ह्या शेखर मामाने बाहेर काढलं. आणि त्या शेखर मामाला मी विचारलं, त्यांनी सांगितलं
खरोखरच 10 वर्षापूर्वी एक मुलाचं प्रेत मी बाहेर काढलं होतं. शेखर मामाच त्याला जो म्हणतो, हे आश्चर्य. मी हा ज्या आठवणी आकाश राजपूत सांगतोय आदल्या जन्मातल्या, या अशा खऱ्या ठरतात. त्यातलं महत्त्वाची गोष्ट, मी मेलो असं त्यांनी सांगितलं आणि मला नदीतून बाहेर काढलं शेखर मामाने. तो शेखर मामा कोण तेही त्यांनी सांगितलं आणि हेही सांगितलं की मला शेखर मामाने घरी आणलं, त्याच्या आधी माझा गणेश दादा घरी आला होता. मी काळाचं भान तिथं होतं. माणसं ओळखण्याची पात्रता होती. कुणात होती? हा कल्पेश चौधरी तर मेला होता, पाण्यात बुडून मेला होता नदीमध्ये, म्हणजे त्याचा जीव गेला होता. मग हे कोणी बघितलं? एकच उत्तर आहे. मगाशी मी जे सांगितलं, प्राण जो जीवाला सोडून जातो त्या प्राणाने हे सगळं बघितलं. त्या प्राणमय कोशाच्या आत मनोमय कोश आहे. त्या मनोमय कोशात त्याचं नोंद झाली, त्याच्यात विज्ञानमय कोशात नोंद झाली ज्ञानासंबंधी, म्हणून काळ कळला आणि हे सगळं वर्णन त्यांनी सांगितलं. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हणजे मनुष्य मेल्यावर अस्तित्वात असतो, तो त्याचा प्राण अस्तित्वात असतो, हे आपल्या ऋषींनी शोधून काढले आणि असे पुरावे आज सुद्धा मिळतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट, या आकाश राजपूतला आधीचा जन्म जो कल्पेश चौधरी, त्याच्या आईने सांगितलं की हा मी इतक्या दिवसापूर्वी, मी तो मेल्यानंतर काही दिवसांनी हा मुलगा माझ्या स्वप्नात आला आणि मला म्हणलं, मला का बुजवलं म्हणजे जमिनीत पुरलं. हे तेली जातीचे लोक होते. कल्पेश चौधरी हा तेली, त्यांच्यात लहान मुलांना पुरण्याची पद्धत आहे. म्हणून त्यांनी प्रश्न केला, मला का बुजवलं. त्याच्यावर आई म्हणली, म्हणजे आईने मला ही हकीकत सांगितली की आई, तू मेलास म्हणून बुजवलं तुला. तो म्हणला, मी कुठे मेलो, मी आहे ना इथे, हे त्यांनी सांगितलं. मग आई एकदा म्हणाली की तुझ्यासाठी मी स्वयंपाक करते रोज, तू का नाही येत जेवायला. मला म्हणलं, तो बाबा आहे ना, तो मला रोज लाडू देतो. मिळेल कुठे? तर मी जिथं राहतो ना तिथला बाबा रोज मला लाडू खायला देतो, तू काय मला देतेस, असा प्रश्न त्यांनी केला. याच्यावरून एक दिसतं की हे जे प्राणमय कोश जे भूर लोकात राहत असतात, त्यांची देखभाल करणारी कोणीतरी शक्ती असते. त्या शक्तीला यांनी, आता याची बुद्धी मुलाची, म्हणून मुलाच्या बुद्धीला धरून त्यांनी सांगितलं, तो बाबा मला सांभाळत होता, खायला देत होता, असं त्यांनी वर्णन केलं. हे वर्णन त्या यमाचं, म्हणजे तो बाबा म्हणजे कुणीतरी प्राणांवर ताबा चालवणारी शक्ती, त्याला तो बाबा म्हणत होता. बाबा म्हणजे कोणी शिवबाबाही म्हणावं, शिव बाबा, यम बाबा, काही नाव द्यावं. तर अशा तऱ्हेची उदाहरणं आपल्याला मिळतात. आता हा जो बाबा म्हणजे यमन करणारा, ते काय म्हणायचं, प्राणमय कोश, त्या प्राणमय कोशांना ताब्यात ठेवून त्यांच्याकडून कार्य करून घेणारी जी कोणी शक्ती, तिलाच यम असं म्हणायचं. हा यम म्हणजे कोण? कोणी वेगळा नाही आहे, ब्रह्म म्हणजेच यम आहे. आणि हेच उपनिषदात सांगितलं आहे. त्याच्यामुळेच हा सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो, यम धावतो, हा अमुक करतो, तो अमुक करतो, अशी वर्णन केले. ते ब्रह्म म्हणजेच तो. आता ब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्म किंवा परब्रह्म ही या विश्वामागची चालक शक्ती, ती हा डोलारा सगळा सांभाळते. नवीन निर्मिती, जी निर्माण झाली त्यांचं पालन आणि जे आहे त्यांचं मरण, हे घडवणारी ती एकच शक्ती आहे. पण ही 3 विविध कामं करते ती एकच शक्ती. म्हणून पुढल्या लोकांनी कल्पना केली की या मूळ शक्तीची हे 3 विभाग आहेत. एका विभागाला नाव दिलं ब्रह्मा, ब्रह्मदेव, म्हणजे तो निर्मितीचं त्याच्याकडे खातं. दुसरा विष्णू, पालन पोषण करणारा तो विष्णू. आणि तिसरा रुद्र, की तो मरण आणतो, म्हणजे मृत्यू त्याने आपल्या हातात ठेवला. याचं कारण असं गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, त्याच्या अर्थात इतिहास पाहिला पुराणांचा तर आपल्या लक्षात येतं. ब्रह्मदेव निर्माण करतो, बरोबर आहे, विष्णू पालन पोषण करतोय, पण ती जी मूळची शक्ती तीच रुद्र, तिने मृत्यू आपल्या हातात ठेवला. कारण विष्णू किंवा ब्रह्मदेव हे पार्शालिटी करतील याची त्याला खात्री होती. आणि ती केली की नाही विष्णूने? बघा, पक्षपात, पार्शालिटी म्हणजे विष्णूने पक्षपात केला. अमृत मिळालं होतं, देव आणि दानव यांच्या एकत्र श्रमांमुळे अमृत मिळालं. पण हे अमृत वाटण्याचं काम करताना विष्णूंनी देवांनाच अमृत दिलं, दैत्यानं दिलं नाही. पक्षपात केला. मृत्यूत असा पक्षपात चालत नाही. म्हणून तो जो शंकर, शिव, त्यांनी मृत्यू आपल्या हातात ठेवला, तोच यम, दुसरा कोणी नाही. आणि म्हणूनच मृत्यूची देवता म्हणजे शंकर अशी मानली गेली. म्हणून शंकराबद्दल उगीच भीती निर्माण झाली, ती नंतर झालेली. पण मुळातलं हे असं आहे. त्याला रुद्र नाव दिलं आहे वेदांनी. का रुद्र म्हटलं? रोदयती इति, रमयती इति, म्हणजे तो रडवतो पण आणि रमविणे ही क्रिया पण करतो. आनंदही देतो आणि रडवतो, दोन्ही आहे.
आणि खरं आहे ते जे ब्रह्मतत्व आहे तेच सगळं घडवतं या जगामध्ये, दुसरं कोणी नाही आहे. म्हणून दुःख देण्याचं काम त्याचंच आणि आनंद देण्याचं काम त्याचंच. आणि म्हणूनच त्याला दुर्गुण सत असं कठोपनिषदात म्हटलं आहे. दुर्गुण सत म्हणजे दुष्टपणे ओढून नेणारा. आता आपल्याला असं वाटतं दुष्टपणाने ओढून नेलं, मृत्यू म्हणजे असंच असतं ना, सगळ्या कुटुंबातून त्या एका माणसाला खेचून घेतलं जातं आणि दुष्टपणे ओढून नेलं. पण त्याच्या मागे त्याच्या कर्माचा सगळा आढावा असतो, ते त्याला भोगावंच लागणार असतं, म्हणून हे केलेलं असतं. ते कुठे दुष्टपणा म्हणजे आपण व्यवहारात जशी दुष्ट माणसं भेटतात तशा तऱ्हेची ती कृती नव्हे, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता हा प्राण अंतराळात जातो जिवंतपणी, म्हणजे सजीव देहात असताना तो जी काही कर्म करतो ती कर्म करण्यासाठी प्राणशक्ती देत असतो. त्याच्या आत मनोमय कोश असतो, मनामध्ये सगळे विचार भावना वासना सगळं असतं. या भावना वासनांमुळे कर्म केली जातात शरीराकडून. शरीर प्रत्यक्ष काहीच करत नाही. पुन्हा पंख्याचं उदाहरण देतो. पंखा चालू आहे, तुम्ही बोट घातलं, पंखा कापणार तुमचं बोट. तो पंख्याला दोष आहे का? नाही, तुम्ही बोट घातलं म्हणून कापलं गेलं, पंख्याचा काही दोष नाही. तसं आहे. म्हणून हा जो प्राण हा त्याच्यावर सगळं स्वामित्व गाजून त्याच्याकडून काम करून घेत असतो आणि त्यानुसार तो फळं देत असतो. काही फळं भूलोकीच भोगावी लागतात चालू जीवनातच, पण सगळी कर्म भोगून संपत नाहीत. उरलेली कर्म साठवली जातात ती दिवामध्ये. दिवा म्हणजे आकाशाचा एक विशिष्ट भाग, तिथे साठवली जातात. कर्म अशी साठतात का? साठतात, हे त्याचं उत्तर आहे. खरोखरच साठतात. जड वस्तूमध्येही कर्म साठतात. आता एखादा धोंडा मी उचलला आणि इथं वर फळीवर ठेवला, काय केलं? मी कर्म केलं, म्हणजे माझं बल लावलं, त्या धोंड्यावर लावलं आहे. गोल घडवलेला धोंडा आहे, मी उचलला, म्हणजे माझी उचलण्याची शक्ती त्याच्यात गेली. वर ठेवलं आहे, त्याच्यात शक्ती ती साठवून राहिली. तशी साठलेली शक्ती अनेक दिवस राहते. आणि मग केव्हा तरी, आता मीच इथं बसलो, मीच धोंडावर ठेवला आहे, दारावरून ट्रक धडधड करत गेला, त्या हादऱ्याने ती फळी हादरते आणि धोंडा घसरतो, माझ्या डोक्यात पडतो. मी केलेलं कर्म, मी लावलेलं बल त्या धोंड्यात सापडलं होतं, त्या गोल दगडात साठलेलं होतं, ते खाली आलं, ते बल बाहेर पडलं, माझाच कपाळ मोक्ष झाला. असं आपणच कर्म केलेली आपणच भोगावी लागतात. हे तिथे तंत्र आहे आणि हे सगळं चालू असतं सतत. आणि म्हणून हे जे कर्मफळं देण्याचं काम हे तिथे घडलेलं असतं आणि हे करण्याचं काम यमाचं असतं, म्हणजेच नियंत्रण करणारी शक्ती. नियती असंही त्याला एक नाव आहे. प्रत्येक गोष्ट ती करत असते नियती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आपल्या ऋषींनी शोधलं, हे मोठं विचित्र वाटतं. तर आणखीन कुठे उदाहरणं आहेत का? आहेत. अमेरिकेतल्या एका डॉक्टरने याच्यावर पुस्तक लिहिलं आहे. तो डॉक्टर स्वतः मेला, अपघाताने मेला. त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं, ज्या हॉस्पिटलमध्ये तो काम करत होता तिथेच तो मेला, टेबलवर मेला, ऑपरेशन चालू असताना. तो मेल्याबरोबर त्यांनीच लिहिले, मी बाहेर पडलो माझ्या शरीराच्या आणि माझ्या मूळचं जे राहण्याचं ठिकाण, मी एक खेड होतं, मोठ्या शहराजवळचं एक खेड, तिथे गेलो, माझ्या घरात गेलो. माझ्या घरात मी बघितलं, आई बसली होती, वडील बसले होते. मी आईशी बोलायला लागलो, आईने लक्षच दिलं नाही. म्हणून वडिलांशी बोलायला गेलो, वडिलांनी लक्ष दिलं नाही. मी म्हणतो, अगं आई असं काय करते, माझ्याकडे का नाही लक्ष देत, मी बोलतोय, मला उत्तर तरी दे. आईचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. वडिलांच्या बाबतीत तेच झालं. आता काय करावं ह्या विचारात मी होतो, तेवढ्यात जोरात मागे खेचला गेलो आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलावर पुन्हा जिवंत झालो. माझ्याच मित्रांनी, तो डॉक्टर लिहितोय, माझेच भोवतीचे जे डॉक्टर मित्र, त्यांनी सांगितलं, अरे तू मेला होतास, आम्ही केली खटपट म्हणून पुन्हा जिवंत झाला. काय झालं? तो मेला. डॉक्टरी शास्त्राप्रमाणे खरोखरच मेला. मेला म्हणजे जीव गेला नाही, जीव शरीरात होता, त्याचा प्राणमय कोश बाहेर पडला. तो बाहेर पडला, तो आईला आणि वडिलांना भेटण्यासाठी त्या ओढीने गावात गेला, आपल्या जन्म गावात. आई वडिलांना भेटला, बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कळलं नाही. कारण हा जो प्राणमय कोश असतो हा सामान्य माणसाला दिसत नाही, म्हणून त्यांना ऐकूही गेलं नाही, बोलणंही कळलं नाही. तेवढ्यात तो मागे खेचला गेला. म्हणजे त्याच्या हातात काही नव्हतं, कुठल्या तरी शक्तीने तिथे नेलं आणि कुठल्या शक्तीने पुन्हा खेचून आणलं. कुठे खेचून आणलं? त्या गावातून, खेडेगावातून शहरामध्ये, हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये, तिथे तो जिवंत झाला. हे सगळं घडवणारा जो कोणी, तो यमन करणारा यम, त्याने हे केलं. तो असेल, त्याचा दूत असेल, तो मुद्दा अगदी वेगळा, पण त्याने हे सगळं केलं.
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे ही उदाहरणं जशी आपल्या देशात असतात तशी अमेरिकेत सुद्धा अगदी प्रगत देश म्हणून गणला गेलेला तिथे सुद्धा ही अशा तऱ्हेची घटना आपल्या लक्षात येतात, त्या घडत असतात. आता हे जे गेलेले प्राणमय कोश हे आपल्या नातेवाईकांशी भूलोकाशी संबंध ठेवतात का असा प्रश्न येतो. काही जण मेल्यावर सुद्धा असा संपर्क राखू शकतात. त्यांच्या भावना, वासना आणि कर्म याच्यावर ते अवलंबून आहे. अमेरिकेतल्या एका बाईचं उदाहरण आहे. त्या बाईचा नवरा मेला, अचानक मेला. त्यामुळे त्या माणसाने आपली मिळकत कुठे गुंतवली आहे बाईला काहीही माहीत नव्हतं. म्हणजे शेअर्समध्ये काही होतं का, बँकेत काही होतं का, आणखीन काही केलेलं होतं काही माहीत नाही. इन्शुरन्स किती तेही माहीत नाही, कागदपत्र कुठे ठेवली तेही माहीत नाही, अशी अवस्था होती. नाईलाजाने नवरा मेल्यानंतर जे एक लहान मुलं होती, तिला 2.5-3 वर्षाची मुलगी होती, ती ऑफिसमध्ये कामाला जायला लागली. आता घरी कोणी सांभाळायला नाही म्हणून त्या 2.5-3 वर्षाच्या मुलीला ती ऑफिसमध्ये घेऊन जायची. तिच्या हातात एखादा कागद द्यायची, पेन द्यायची आणि ती काहीतरी गिरगटत बसायची, ते काम करत बसायची. एकदा असं झालं की आज बाईकडे तिची मैत्रीण आली. त्यांना कुठेतरी जायचं होतं ऑफिस संपल्यावर. ऑफिस संपायची वेळ झालेली होती म्हणून ती आली न्यायला. चल बाई आपण जाऊया पण. तर चल म्हणली ती. काम आटपलं तिने. त्या मुलीच्या हातातला कागद ओढला आणि केराच्या टोपल्यात टाकला. त्या मैत्रिणीने बघितलं. ती म्हणली अगं काय टाकलंस, काहीतरी लिहिलं त्याच्यावर. नाही गं म्हणे माझ्या मुलीने लिहिलंय. 2.5-3 वर्षाची मुलगी काय लिहिणार. नाही म्हणे शॉर्ट हँडमध्ये लिहिलेलं होतं, मी बघितलं, उचलतो कागद. ही नाही म्हणत होती तरी ती हट्टाला पेटली. कचरा टोपलीतलं तो कागद काढला. शॉर्ट हँडमध्ये प्रॉपर्टीची काय काय विल्हेवाट लागली आहे लिहून ठेवलेलं होतं. या 3 वर्षाच्या मुलीने ते लिहिलं होतं. तिला काय शॉर्ट हँड माहिती, काही माहीत नव्हतं. मग काय घडलं, त्या नवऱ्याचा प्राणमय कोश आपल्याच मुलीच्या अंगात आला. 3 वर्षाच्या मुलीच्या अंगात तिच्या हातून त्यांनी लिहिलं आणि बायकोला संदेश दिला. प्रेम असलं की असं होतं. प्रेम नसेल तर जाऊ दे मरू दे म्हणून तो गप्प बसला असता. पण प्रेम होतं म्हणून हे घडलं. म्हणजे अशा तऱ्हेची उदाहरणं आपल्याकडेच घडतात असं नाही, परदेशात सुद्धा ज्यांना हे काही सायन्स माहीत नाही अशा लोकांमध्ये सुद्धा घडतं. साधारणपणे काही लोक नास्तिक बुद्धिवादी लोक असं म्हणतात, अंधश्रद्धा निर्माणवादी, की तुमच्या मनात असतं म्हणून तुम्हाला अनुभव येतात. असं नाही आहे. ज्यांना माहीत नाही हे शास्त्र अशा युरोपियन अमेरिकन लोकांना सुद्धा असे अनुभव येत असतात. पर्निया हा एक इंग्लिश डॉक्टर अमेरिकेत कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करतो. त्यांनी 65 केसेस तपासल्या. हार्ट स्पेशालिस्ट आहे तो. हार्ट अटॅकने मेलेल्या 65 केसेस. आणि त्या 65चं वैशिष्ट्य असं, हार्ट अटॅकने खूप मरत असतात पण मेले आणि पुन्हा जिवंत झाले. अशा 65 केसेस त्यांनी निवडल्या, त्यांचा अभ्यास केला आणि त्यातून त्याच्या लक्षात आलं या 65पैकी 7 जणांनी ते मेल्यावर त्या खोलीत काय घडलं अचूक सांगितलं. आणि म्हणून हा पर्निया सांगतोय की मनुष्य मेला की सगळं संपलं हे म्हणणं चुकीचं आहे. काहीतरी अस्तित्वात असतं. मग त्याला सोल म्हणा, अवेअरनेस म्हणा, कॉन्शियसनेस म्हणा, नाही तर काही म्हणा. आता इंग्लिश भाषेत याला शब्द नाही, संस्कृत भाषेत शब्द आहेत. जे कोणी मेल्यानंतर अस्तित्वात असतं तो प्राणमय कोश. त्याच्यात मनोमय, विज्ञानमय, आनंदमय सगळं असतं. हे त्या लोकांना माहीत नाही. पण आता हा पर्निया पुढे ज्यावेळी संशोधन करेल त्यावेळी अशा तऱ्हेचं आणखीन ज्ञान मिळायला लागेल आणि मग आपले लोक ते मान्य करायला लागतील. आता ही जी भूतयोनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही भूतयोनी या भोर लोकातच असते. म्हणजेच भूत म्हणजे दुसरं कोणी नाही. भूत याचा अर्थ अस्तित्वात असलेलं. लक्षात, भू भव हा धातू आहे, असणे. जे आहे ते भूत. मग मेला मनुष्य, जाळला, मी बघितलं जाळलेला आणि आज मला तो दिसला, काल जाळला आज दिसला, मी तो अस्तित्वात आहे हे ठरलं. मग काय म्हणायचं त्याला, तो आहे अजून, म्हणून भूत हा शब्द निर्माण झाला. म्हणून भूताला घाबरायचं काही कारण नाही. मेलेल्या माणसाचं अस्तित्व दाखवणारा जो प्राणमय कोश तो ज्यावेळी दिसतो, केव्हा तरी दिसतो, त्याला भूत असं म्हणायचं. तो भुवर लोकातून भूलोकावर येतो. तसा फरक भुवरलोक भूलोक नाही. आपण आधाराने चालतो म्हणून आपले पाय भूलोकावर असतात पण शरीर सगळं भुवरलोकातच असतं ना वातावरणात, म्हणजे दुसरीकडे कुठे असणार. तर असं आहे. तर हा जो भुवरलोकात असलेला हा भूत नावाचा प्राण, याचे अनुभव पाश्चात्यांना सुद्धा आले. डॉक्टर स्टीव्हन्सन म्हणून आहे, त्यांनी पुनर्जन्मावर खूप अभ्यास केलेला आहे, पुस्तकही लिहिली आहेत आणि ती जगन्मान्य झालेली आहेत. त्याच्या काही केसेसमध्ये
एक त्यांनी वर्णन केले ते असं की तो मनुष्य मेल्यानंतर, तरुण होता 20 वर्षाचा, तो मेल्यानंतर त्याच्या घरात काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं. म्हणून स्टीव्हन्सन चक्रावला की तू मेलास त्यानंतर जे झालं ते तू कसं सांगतोयस. त्याच्यावर तो म्हणला समोरच्या झाडावर बसलो होतो ना मी, म्हणजे म्हणला भूतून बसलो होतं म्हणलं समोरच्या झाडावर बघत होतो. माझ्या भावानी काय केलं, भाऊजींनी काय केलं, तो उंट घेतला होता विकत, मग तो पुन्हा विकला, झोपाळा विकून टाकला, हे सगळं त्यांनी सांगितलं वर्णन करून, आणि सगळं खरं ठरलं. हे मोठं आश्चर्य. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा त्याचा भाऊ, हा मेलेल्या माणसाचा भाऊ, हा काशी यात्रेला जाणार होता. ते त्याने आईला पण सांगितलं नव्हतं, पण ह्या भूताने आईला सांगितलं की तू जाणार आहे बरं का काशी यात्रेला. आईने विचारलं, त्या भावाने कबूल केलं. तर अशा तऱ्हेने प्राणमय कोश अस्तित्वात असतात. त्या अस्तित्वात असलेल्यांना भूत असं म्हणावं लागतं, आणि त्यांचं लक्ष असतं. त्या पुन्हा त्या आकाश राजपूत जो सांगितलं ना, जळगावचा मुलगा, आधी कल्पेश चौधरी होता. कल्पेश चौधरीचा मोठा भाऊ होता. हा कोण आहे हे आकाश राजपूत सांगतो, तो इंजिनियर आहे. हा मेला ज्यावेळी कल्पेश चौधरी, त्यावेळी त्याचा मोठा भाऊ गणेश हा इंजिनियर झालेला नव्हता. तो काहीतरी मॅट्रिकला होता त्यावेळी, पण आता तो म्हणतोय की तो इंजिनियर आहे. आणि खरोखरच हा कल्पेश चौधरीचा मोठा भाऊ गणेश इंजिनियर झालेला आहे. म्हणजे हा कल्पेश मेल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या ह्या आकाश राजपूतला कळलेल्या आहेत. म्हणजे आकाश राजपूत म्हणून जन्म घेतल्यानंतर सुद्धा त्याचा प्राणमय कोश आजचा देह सोडून मागे भूतकाळात किंवा भविष्यकाळात कुठेतरी जातो, आणि तो संपर्क साधून काय घटना चालल्या ते बघू शकतो, हे याच्यावर दिसतं. आणि म्हणूनच आकाश राजपूतच्या देहात आल्यानंतर सुद्धा त्याचा प्राणमय कोश त्याच्या आईच्या स्वप्नात जात असे आणि तिथे तिच्याशी बातचीत करत असे. आणखीन एक गोष्ट, माझ्याच ओळखीची एक बाई अमेरिकेत गेली होती. तिचा नवरा डॉक्टर, ही नर्स अमेरिकेत नोकरी करत होते. आणि एके दिवशी अचानक तिला अमेरिकेतल्या त्या गावात 9 वारी पातळ नेसलेली बाई दिसली, हिच्या आईसारखी. आई कशी येते म्हणून ती चक्रावली. जर नीट बघितलं तर दिसे नशी झाली. काय घडलं हिला काही कळेना. आणि जरा वेळेने टेलिफोन आला, सोलापूरमध्ये आई वारली. म्हणजे मरत असताना किंवा मेल्यावर लगेच तिचा प्राणमय कोश सुटला, अमेरिकेत गेला, हिला भेटला म्हणजे बघितलं आणि परत गेला. हे असं घडतं. मेल्यावर सुद्धा अस्तित्व असतं, आणि काही काही घटना घडवता येतात, आणि आपलं ज्यांच्यावर प्रेम असतं मृत माणसाचं, त्यांना भेटण्याचा प्रयत्न ते करत असतात, हे याच्यावरून दिसतं. आता प्रश्न येईल प्लॅन्चेटवर हे मृतात्मे येतात. माझ्या मताने प्लॅन्चेटवर जे येतात ते खरे नसतात. त्यात थापा मारणारेच लोक जास्त. प्लॅन्चेट हलवतात तिघापैकी एक जण, आणि तो उत्तरं देतो. याचं मी घेतलेला अनुभव, शंकराचार्य येतात प्लॅन्चेटवर म्हणून सांगितलं एकाने मला. म्हणून विचारलं, शंकराचार्यांची जन्मतिथी सांग. कुठे सांगता आली? नाही सांगता आली. संभाजीबद्दल असंच झालं, मी काही प्रश्न विचारले, नाही सांगता आलं. म्हणजे जी महत्त्वाची गोडी, इतिहासात ज्याची नोंद नाही ते उत्तर देता येत नाही. शंकराचार्यांसारख्या विद्वान माणसाला स्वतःची जन्मतिथी सांगता येणार नाही हे शक्य नाही. ती सांगता आली नाही याचा अर्थ प्लॅन्चेट चालवणारे ते माहीत नव्हतं. म्हणून आता अशा तऱ्हेने मी सांगितलं, भुवरलोक स्वर्गलोक असतो, तिथे दिव्य पुरुष तिथे जातात. ते स्वर्ग नावाचं एक काय क्षेत्र असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे वातावरणाचा सगळ्यात वरचा टप्पा म्हणजे हा स्वर्ग. तसा नरकसुद्धा असतो, पण नरक हा वेगळा कुठे नाही, भूमीच्या खाली नाही, भूमीवर लागून असलेला आकाशाचा वायूचा थर म्हणजे नरक. ज्याच्या भावना वासना फार आहेत असा माणूस, म्हणजे असा प्राणमय कोश मेल्यावर सुद्धा वर जाऊ शकत नाही, कारण तो जड झालेला असतो भावना वासना, म्हणून तो खालीच राहतो आणि खाली भावना पुरवण्याचा प्रयत्न करतो. दारुडा मनुष्य असेल तर मेल्यावर सुद्धा दारूच्या गोत्यात जायचा प्रयत्न करेल, त्याला म्हणायचं नरक. तिथे शारीरिक छळ होत नाही, कारण शरीरच नसतं, मानसिक छळ मात्र असतो. दारू प्यायची इच्छा होते, जातो दारूच्या गोत्यात. बाकीचे लोक दारू पितात हे बघतो, पण याला दारू पिता येत नाही, कारण जड देह नसल्यामुळे जड ग्लास आणि ती दारू घेता येत नाही. मग जळफळतो खूप, असा मानसिक क्लेश होतो. आणि मग बघतो दारू पिऊन आलेले गटारात पडले, लोकांनी मारलं, मग हळूहळू त्यांना उपरती होते आणि ती भावना किंवा ती वासना नष्ट होते. ती भावना वासना नष्ट झाली की मग पुन्हा त्याचा पुनर्जन्म होतो, पुढल्या जन्मात येतो आणि पुढली कर्म करायला लागतो. तर मेल्यानंतर काय घडतं हे थोडक्यात तुम्हाला हे असं सांगितलं.
त्यात मेल्यानंतर जीवन म्हणण्यापेक्षा प्राणन म्हणावं. प्राणमय कोशाचं अस्तित्वाचं असतं, तिथे मनोमय कोश असल्यामुळे भावना वासना सगळं असतं, त्याला धरून ही कार्य होत असतात. हे थोडक्यात सांगितलं. मला वाटतं तुमचा विश्वास बसला असेल. तुम्हाला जर असे अनुभव आले तर मला अवश्य कळवा किंवा कुठेतरी लिहून प्रसिद्ध करा. याच्यावर जास्त संशोधन होण्याची आवश्यकता आहे. एवढी विनंती करून माझं व्याख्यान थांबवतो. नमस्कार. Please like, share and subscribe, and don't forget to press the bell icon for new notifications and videos.